तर संजय राऊत आणि गुलाबराव पाटील यांच्यामध्ये जळगाव दौऱ्यावरून चांगलीच जुंपल्याचं दिसून आलंय। विधानसभेच्या वेळी 5 आमदारांना पाडण्यासाठी राऊत जळगावात आले होते, मात्र एकही आमदार पाडू शकले नाहीत। त्यामुळे आता ही तोंड काळं करून जातील असं म्हणत गुलाबराव पाटलांनी जोरदार निशाणा साधलाय। दरम्यान लोकांचं तोंड काळं करायला निघालेले जळगावचे पालकमंत्री राज्याचं तोंड काळं करण्याचं काम करतायत असा पलटवार संजय राऊतांनी केलाय। संजय राऊत हे 2 दिवसाच्या जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे, काय सांगता? मागच्या वेळेस आले होते, ते 5 आमदारांना पाडायला आले होते, एकही पाडू शकले नाही। आता येतील आणखी तोंड काळं करून जातील। या जळगाव जिल्ह्यामध्ये पालकमंत्र्यांना सांगा, ते लोकांची तोंड काळी करायला निघालेले आहेत। या पालक जिल्ह्यामध्ये, या जळगाव जिल्ह्यात ते पालकमंत्री असताना महिलांच्या रस्त्यावर प्रसूती होत आहेत, ॲम्ब्युलन्स मिळत नाही, उपचार मिळत नाही, आणि तुम्ही मंत्री म्हणून या राज्याचे मिरवता। हे या राज्याचं तोंड काळं करण्याचं काम तुम्ही करताय ना। पुढची बातमी शिर्डीमधून येते। शिर्डीच्या साईबाबा मंदिरात चोरी झाल्याची घटना समोर आली आहे। साई संस्थानच्या लेखा विभागात कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्यानं दानाची मोजदाद करताना लाखो रुपयांची रक्कम चोरल्याचं उघडकीस आलंय। बाळासाहेब गोंदकर असं संबंधित आरोपीचं नाव आहे। तर त्याने 4, 8 आणि 11 एप्रिलला दक्षिणा मोजणी दरम्यान 500 रुपयांच्या नोटांचं बंडल चतुराईनं लपवलं। त्यानंतर ते चोरून नेल्याचंही तपासातून समोर आलंय। या प्रकरणी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय, तर त्याच्यावर बडतर्फीची कारवाई सुरू करण्यात आली आहे। या संदर्भातली अधिक माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी हरीश दिमोटे यांच्याकडून। हरीश, शिर्डीच्या साईबाबा मंदिरात भक्तांकडून लाखोंचं दान करण्यात येतं, पण याच मंदिरामध्ये चोरी झाल्याचंही उघड झालंय, काय अधिकचं तपशील? नक्कीच आपण बघितलं तर साईबाबांच्या दर्शनासाठी देशभरातून जगभरातून दररोज हजारो लाखो साई भक्त शिर्डीमध्ये येत असतात आणि मोठ्या श्रद्धेने आस्थेने साईबाबांच्या दानपेटीमध्ये दान देत असतात। मात्र साईबाबांच्या झोळीत हात घालण्याचा प्रकार कुठेतरी समोर आलाय आणि चोरीचा हा जो प्रकार आहे हा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला आहे। आपण जर बघितलं तर दर मंगळवारी आणि शुक्रवारी साईबाबांच्या मंदिराच्या दानाची मोजदाद केली जाते आणि कोट्यवधी रुपये खरं तर हे मोजले जातात। लेखा अकाउंट विभाग असेल, बँकांचे कर्मचारी असतील, संस्थाचे सगळे कर्मचारी असतील, हे सगळे याची मोजदाद करत असतात। आणि जेव्हा ही गोष्ट लक्षात आली की सगळी मोजदाद संपलेली असताना जे मशीन्स असतात नोटा मोजण्याचे, त्या मशीन्स मध्ये 500 रुपयांच्या नोटांचे बंडल जेव्हा आढळले, त्यानंतर संस्थांच्या कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना संशय आला आणि त्यांनी जेव्हा सीसीटीव्ही फुटेज चेक केले, त्यावेळी बाळासाहेब गोंदकर हा जो कर्मचारी आहे तो अनेकदा नोटा मोजताना जे नोटांचे बंडल आहेत हे आपल्याजवळ लपवत होता आणि त्यानंतर मशीनमध्ये ठेवून जेव्हा ही सगळी मोजदाद संपायची त्यानंतर तो निघून जायचा आणि काही वेळानंतर स्वच्छता किंवा इतर कारणाने त्या ठिकाणी यायचा आणि या नोटा घेऊन जायचा। अशा पद्धतीनं जवळपास 3 वेळचं जे सीसीटीव्ही फुटेज आहे हे संस्थांनी पोलिसांकडे सुपूर्द केलेलं आहे आणि आता पोलीस यामध्ये अधिक तपास करतायत। अजूनही आरोपीला अटक नाहीये, कारण जो आरोपी यामध्ये आहे बाळासाहेब गोंदकर याच्यावरती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असल्याचं कळतंय, त्यामुळं अजून अटक यामध्ये केली गेलेली नाहीये। साईबाबा संस्थाननं जो गुन्हा आहे तो शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये दाखल केलेला आहे। मात्र यामध्ये आणखी कोणी सहभागी आहेत का, आणखी काही कर्मचारी अशा पद्धतीनं साईबाबांच्या झोळीमध्ये हात घालून चोरी करतायत का, याचा सगळा सखोल तपास करून कारवाई केली जाणार आहे। तर हरीश, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर पुढची बातमी पाहूयात। धाराशिव जिल्ह्यामध्ये कारला आग लागून गाडीतच एका व्यक्तीचा मृत्यू झालाय। या कारमधील 2 जण सुखरूप बचावलेत, तर उमरगा हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील दापका गावाजवळ ही घटना घडली आहे। शिर्डी दर्शन करून हैदराबादला परत जात असताना ही घटना घडली। तर मृत व्यक्ती हैदराबाद इथले शिक्षक असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे। घटनेतून वाचलेल्या व्यक्तीकडून देण्यात आलेल्या उडवाउडवीच्या उत्तरामुळे पोलिसांना आता घातपाताचा संशय देखील येतोय। या संदर्भातली अधिक माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी बालाजी निरफळ यांच्याकडून। बालाजी, अपघाताची घटना घडलेली आहे, पण पोलिसांना काहीतरी वेगळाच संशय येतोय, काय अधिकचा तपशील?
निश्चितच प्रियंका, घटनास्थळाची सगळी माहिती घेतली किंवा घटनास्थळाचं सगळं जर पाहणी केली असता एकच प्रामुख्याने कुणाच्याही मनात असा प्रश्न पडेल, ही गाडी जी आहे ती हैदराबाद येथील होती आणि शिर्डीसाठी हे दर्शनाला गेले होते. शिर्डीचे दर्शन करून ते परत आले. मात्र गाडी जी आहे ते गरम होत होती. गाडी गरम झाल्यानं कारणाने त्यांनी ती गाडी दाबका इथं जी आहे ती पंप आहे त्या पंपाच्या बाजूला गाडी बंद पडली म्हणून उभा केली आणि एक जण आहे तो फिटर बोलवायला गेला. एक जण त्याच्यातला होता तो गाडीच्या मागं उतरला आणि एक जणाचा गाडी स्फोटून जो आहे तो भाजून मृत्यू झाला. ही कारणं जी सांगितली जात आहेत, पोलिसांनी आपल्याला जी माहिती दिली आहे त्या कारणं कुठेतरी समाधानकारक नाहीयेत. दोघ जण गाडीतले वाचतात, एक जणच कसं काय जळून मरतो हा प्रामुख्याने प्रश्न विचारतो. मग हा जळून मेलेला व्यक्ती सुद्धा देखील वाचायला पाहिजे. गाडीचा जर स्फोट झाला तर काही अंतर किंवा काही वेळात त्या व्यक्तीला बाहेर काढता आलं असतं. मात्र तो जो व्यक्तीचा आहे तो जळून मृत्यू झाला. सुरेन कुमार असं या व्यक्तीचं नाव असून 57 वर्ष वय आहे. हैदराबाद येथील असून पेशाने शिक्षक आहेत. हे तिघजण ही दर्शनासाठी शिर्डीला गेले होते. मात्र आता अपघातात त्यांचा जो आहे तो जीव गेलेला आहे. आता हे घातपात आहे किंवा काय, जी पोलिस सगळी सबब कारणं जी सांगतायत किंवा जी घटनास्थळाच्या व्यक्तीकडून जी उत्तरं दिली जात आहेत त्याच्यात कुठेतरी संशय निर्माण झालेला असून हा घातपात असण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने आता उमरगा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्याचा तपास करतायत. तर धन्यवाद बालाजी आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने बांधकाम नोंदणी सुरू करण्यात आली आहे. तर बांधकाम कामगार नोंदणीमध्ये पुणे जिल्ह्यात मोठा भ्रष्टाचार सुरू असून खासगी एजंटचा सुळसुळाट दिसून आलाय. कामगारांना हे खासगी एजंट लुटत असल्याचंही चित्र समोर आलंय. यामध्ये जुन्नर तालुका आघाडीवर आहे. तर फक्त ₹1 नोंदणी फी असणाऱ्या या बांधकाम कामगार नोंदणी प्रक्रियेसाठी खासगी एजंट कामगारांकडून 1000 ते 1100 इतके रुपये उकळत आहेत. इतकंच नाही तर मोफत देण्यात येणारी भांडीही हे खासगी एजंट कामगारांकडून 1000 ते 1500 रुपयांची मागणी करतात. नोंदणीकृत कामगारांच्या मुलांना शैक्षणिक शिष्यवृत्ती मिळवून देतानाही त्यामधील निम्म्या रकमेवर हे एजंटच डल्ला मारत असल्याचं दिसून येत आहे. या संदर्भातली अधिक माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी सचिन तोडकर यांच्याकडून. सचिन, काय माहिती या संदर्भात? खरंय प्रियंका, कामगार कल्याणकारी मंडळाच्या वेबसाईटवर आपण जर पाहिलं तर बांधकाम कामगार नोंदणीसाठी फक्त ₹1 शुल्क दाखवलं आहे. वार्षिक वर्गणी सुद्धा ₹1 आहे. असं असताना हे जे काही खासगी एजंट आहेत हे एजंट बांधकाम कामगारांकडनं फॉर्म भरून घेताना त्यांच्याकडनं नोंदणीसाठी चक्क ₹1000 आकारत आहेत, ₹1100 आकारत आहेत. त्याचबरोबर कामगार कल्याणकारी मंडळाकडनं या बांधकाम कामगारांना मोफत अशी भांडी पुरवली जातात. ह्या भांड्यांच्या नोंदणीसाठीही या एजंटांकडनं कामगारांकडनं अक्षरशः ₹1500 आकारले जात आहेत. कामगार कल्याणकारी मंडळाच्या काही बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी शैक्षणिक योजना आहेत, शैक्षणिक शिष्यवृत्तीच्या योजना आहेत. ही शिष्यवृत्ती मिळवून देण्यासाठी एजंट लोकांकडनं अगदी निम्मे पैसे त्या कामगारांकडनं घेतले जात आहेत. खरं तर हे सर्व सुरू असताना कामगार कल्याणकारी मंडळ असेल किंवा कामगार कल्याण कार्यालय असेल याच्या अधिकारी मात्र याच्याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. हे अधिकाऱ्यांना ह्या बाबी माहीत नाहीत की हे अधिकारी हेतू परस्पर या बाबींकडे दुर्लक्ष करतायत. हे सुद्धा पाहावं लागणार आहे. प्रियंका, धन्यवाद सचिन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. हेडलाईन्स प्रायोजक रामबंधू लोणचं मसाला. बेस्ट निवडा, रामबंधू निवडा. शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुन्हा एका कार्यक्रमाच्या निमित्तानं येणार एकत्र. पुण्यातील वसंतदादा इन्स्टिट्यूटच्या AI बैठकीनिमित्त येणार एकत्र. आता येऊन तोंड काळं करून जातील. गुलाबराव पाटलांचा राऊतांवर निशाणा. तर लोकांचं तोंड काळं करायला निघालेले पालकमंत्री राज्याचं तोंड काळं करतायत. संजय राऊतांचा पलटवार. पिंपरी पोलिसांकडून 1 तास निलेश चव्हाणच्या घराची झाडाझडती. तिजोरीतील शशांक हगवणे, लता हगवणे आणि करिश्मा हगवणेचे 3 फोन घेतले ताब्यात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत आज 13 आखाड्यांच्या महंतांची बैठक. कुंभमेळ्याच्या शाही स्नानाच्या तारखांची आज होणार घोषणा.
राज्यातील इलेक्ट्रिक वाहनांच्या टोल माफीचा निर्णय कागदावरच, सरकारी GR निघून आठवडा उलटला तरी टोल वसुली सुरूच. खालापूर टोल नाक्यावरील वकिलानं काढलेला व्हिडिओ समोर. इन हाऊस कोटा रद्द करण्याचा निर्णय मागे. 11वी ऑनलाईन प्रवेशासाठी इन हाऊस कोट्यातून 10% जागा उपलब्ध होणार. विद्यार्थ्यांसह पालकांना दिलासा. व्यावसायिक सिलेंडरच्या दरात 24 रुपयांची कपात. छोटी मोठी रेस्टॉरंट, धाबा चालकांना मोठा दिलासा. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात PMPL ची भाडेवाढ आजपासून लागू. पालिका हद्दीतला पास 40 ऐवजी 70, तर PMRDA हद्दीतला पास 120 वरून 150 रुपयांवर. प्रवाशांच्या खिशाला कात्री. राज्यात कोरोनामुळे 2 रुग्णांचा मृत्यू. सातारा आणि वसईतील रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. एक पुन्हा स्पेशल रिपोर्ट बघूया. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंची वादग्रस्त वक्तव्य, ज्याची मालिका अजूनही सुरूच आहे. कृषी मंत्री म्हणजे ओसाड गावाची पाटीलकी असून मला हे कृषी खातं जाणीवपूर्वक दिलंय, असं विधान राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी केलंय. माणिकराव कोकाटेंच्या या वक्तव्यामुळे वादाला तोंड फुटण्याची चिन्ह आहेत. विरोधकांनी यावरून माणिकराव कोकाटेंवर टीकेची झोड उठवली आहे. जाणीवपूर्वक त्यांनी मला हे या ठिकाणी कृषीचं खातं दिलं. आपल्याला कल्पना आहे ही तशी ओसाडगावचीच पाटीलकी आहे. आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असलेले राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं हे वक्तव्य. माणिकराव कोकाटेंनी हे वक्तव्य केलंय ते आपल्याकडे असलेल्या खात्याबद्दल. महायुती सरकारमध्ये राज्याच्या कृषी मंत्री पदाची माळ माणिकराव कोकाटेंच्या गळ्यात पडली. मात्र माणिकराव कोकाटेंना हे खातं काही रुचलेलं नाही का असा प्रश्न पडावा असं वक्तव्य माणिकराव कोकाटेंनी केलंय. जाणीवपूर्वक त्यांनी मला हे या ठिकाणी कृषीचं खातं दिलं. आपल्याला कल्पना आहे ही तशी ओसाडगावचीच पाटीलकी आहे, पण कसं असलं तरी सुद्धा त्यामध्ये सुद्धा चांगलं काम करता येऊ शकतं. हा पण एक आपल्याला हे पण एक उदाहरण आपल्याला महाराष्ट्रामध्ये द्यायचंय. कृषी खातं म्हणजे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचं खातं. हजारो कोटींचं बजेट या खात्याचं असतं. शेतकऱ्यांसाठी भरीव तरतुदी करण्यासोबतच शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याचं काम या खात्याकडून केलं जातं. मात्र याच खात्याला ओसाड गावची पाटीलकी आहे असं म्हणणं कितपत योग्य आहे असा सवाल करत विरोधकांनी माणिकराव कोकाटेंवरती टीकेच्या फैरी झाडल्या, तर सत्ताधाऱ्यांनी त्यांना सल्ल्यांचे डोस पाजले. जे उजाड गावची पाटीलकी ही शेती कृषी विभागाला म्हणण्याचा त्यांचा अर्थ काय की आता शेती राहिलीच नाही आणि शेती आता विषय विसरून जा, फक्त उद्योगपती जे आहेत त्यांचंच आता त्यांची चाकरी करा असा संदेश त्यांना त्यांच्या विधानातून द्यायचा आहे. आणि या दरम्यान त्यांनी अजून सर्वेक्षणाच्या संदर्भामध्ये एक वाक्य त्यांनी उच्चारलं होतं की ढेकळांचा सर्वे करायचा का. तर आता हे कृषी मंत्री नाही तर हे ढेकळ्या मंत्री आहेत. समाजाला वाईट वाटेल असे कुठलेही अपशब्द किंवा असा वाक्यप्रचार होऊ नये आपल्या मंत्रिमंडळाच्या कुठल्याही मंत्र्याकडनं, जेणेकरून समाज मन दुखेल, जेणेकरून शेतकऱ्याच्या जखमेवरचं मीठ चोळलं जाईल किंवा समाजाला वाईट वाटेल असं कुठलंही वर्तन मंत्र्याकडनं अपेक्षित नाही. माणिकराव कोकाटे वक्तव्य करतात आणि त्यातून वाद निर्माण होतो. हे काही पहिल्यांदा घडलेलं नाहीये. अवकाळीच्या पाहणी दौऱ्यात त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या जखमेवरती मीठ चोळलं होतं. ज्या हार्वेस्टिंग झालेले त्यांची तर पंचनामे करून काय करणार आहे? ढेकळाची पंचनामे करायचे नाही, कांदे वगैरे ज्या पोळी वावरात खराब होत चालल्या, वावरात आहेत त्यांचीच पंचनामे होतील. जे घरात आणून ठेवले त्याचे पंचनामे करताय ना, त्याचे पंचनामे करणं अवघड आहे, ती नियमात बसत नाही. हे बघा, कुठल्याही योजनेमध्ये 2-5% गैरप्रकार तर होतच असतात. आणि दुसरी गोष्ट, योजनेमध्ये गैरप्रकार होतो म्हणजे योजना बंद केली पाहिजे किंवा योजना बंद करावी या विचाराचा मी नाही आहे. क्रॉपला पैसे आहेत, शेततळ्याला पैसे आहेत, सगळ्याला पैसे आहेत. भांडवली गुंतवणूक कोण करतं? सरकार. शेतकरी करतं का? शेतकरी म्हणतो विम्याचे पैसे पाहिजे, याचे पैसे पाहिजे, मग साखरपुडे करा, मग लग्न करा. कृषी मंत्रीपद भूषवणारे माणिकराव कोकाटेंना जर कृषी खातं हे ओसाड गावची पाटीलकी वाटत असेल तर त्यांना यातून मुक्त करण्याचं काम अजित पवार आणि पर्यायाने महायुतीचे नेते करणार का? माणिकराव कोकाटेंची वादग्रस्त वक्तव्याची मालिका थांबणार तरी कधी असा सवाल आता निर्माण झाला. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.